माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर याच्यावर गोळीबार झालेला आहे। अभिषेक घोसाळकर शिवबाठाचे माजी नगरसेवक। अभिषेक घोसाळकर शिवबाठाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झालेला आहे। नक्की काय कारणातून हा गोळीबार झालेला आहे, कुणी केलेला आहे या संदर्भातला तपशील समोर येतोय। अभिषेक घोसाळकर शिवबाठाचे माजी नगरसेवक असून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आलेला आहे। शिवबाठाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार नक्की कोणत्या कारणामुळे झालेला आहे, पूर्व वैमनस्यातून की आणखीन काही हे अजून समजलेलं नाहीये। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे जोडले गेलेले आहेत। कुणाल, अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झालाय, 3 गोळ्या लागलेल्या आहेत, काय सांगाल, कुणी केलाय? नक्कीच तेजल, जर पाहायचं झालं तर उल्हासनगरचं गोळीबाराचं प्रकरण ताजं असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार जो आहे तो दहिसरमधून समोर येतोय। ठाकरे गटाचे म्हणजे उद्धव गटाचे जे माजी नगरसेवक आहेत अभिषेक घोसाळकर यांच्यावरती गोळीबार झाल्याची एक धक्कादायक घटना जी आहे ती समोर आलेली आहे। एकूण 3 गोळ्या ज्या आहेत त्या त्यांच्यावरती झाडण्यात आलेल्या आहेत आणि आता त्यांना एका रुग्णालयामध्ये दाखल देखील करण्यात आलेला आहे। आता त्यांच्यावरती उपचार जरी सुरू झाला असला तरी सुद्धा हा गोळीबार करण्यामागचं कारण काय आहे, कारण दहिसर उल्हासनगरची घटना ताजी असताना अशा प्रकारचा गोळीबार ठाकरे गटावरती उद्धव गटावरती होणं किंवा उद्धव गटाच्या एका नगरसेवकावरती होणं, माजी नगरसेवकावर होणं हे अत्यंत धक्कादायक आहे। त्यामुळे आता यावरती कशा प्रकारे चौकशी जी आहे ती गठीत करण्यात येईल आणि या चौकशीअंती काय नेमकं समोर येत आहे, पोलीस कशा प्रकारे या संपूर्ण गोळीबाराचा छडा लावतायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कुणाल, हा गोळीबार नक्की कुठे झाला, कुणी केला, काही माहिती मिळते का? या संदर्भातली काही दृश्य समोर आलेली आहेत का? या संदर्भात अद्याप कोणतीही माहिती जी आहे ती समोर आलेली नसली सुद्धा हा गोळीबारच्या माध्यमातून करण्यात आला हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि आता पोलीस या संपूर्ण गोळीबाराचा तपास जो आहे तो करतायत। या गोळीबारामागचं नक्की कारण काय आहे? पूर्व वैमनस्य, राजकीय की काही आणखीन? हेच आता पोलिसांना तपासाअंती समजणार आहे। पूर्व वैमनस्य आहे, राजकीय काही मतभेद आहेत, या संदर्भात पोलीस जे आहेत ते पुढील चौकशी जी आहे ती करत आहेत। मात्र या संपूर्ण आता कारण एकंदरीतच आता पाहायचं झालं तर शिवसेना आणि उद्धव गट हा बाजूला गेल्यानंतर हा संपूर्ण जो प्रकार आहे म्हणजे मतभेदाचा त्याचप्रमाणे भांडणांचा हा प्रकार आता समोर येतोय। त्यामुळे या संपूर्ण गोळीबाराशी नेमकं संबंध काय येतोय, राजकीय मतभेदातून झालाय की पूर्व वैमनस्यातून, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जी जी जी, धन्यवाद कुणाल आपण दिलेल्या माहितीबद्दल। माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरवर गोळीबार। शिवबाठाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार, 3 गोळ्या लागल्याची माहिती समोर येते।